श्रीराम समर्थ. जसं आपल्याला माहीत आहे की काल आपण जो भाग ऐकला होता, या भागाला आपण नेहमीप्रमाणे स्पर्श करणार आहोत आणि लगेच पुढे चाललो आहोत. श्रीराम. काल आपण भाग क्रमांक 12 ऐकला होता, ज्यामध्ये आपण बघितलं होतं की परीक्षित राजाने कलियुगाला आवरून ठेवलं होतं, दमन केलं होतं, त्याला राहण्याची जागा त्याची मर्यादित केली होती, पण त्याला जीवदान दिलं होतं. हे सगळं आपण बघितलं आहे. हे सगळं परीक्षित राजाने केलं. तो अतिशय पराक्रमी होता आणि हा इतका पराक्रमी आणि चांगला राजा होता, परंतु त्याच्या हातून सुद्धा एक चूक घडली. आणि ती चूक अशी घडली की हा जेव्हा मृगयासाठी गेला होता वनामध्ये, त्यावेळेस तिथे मृगया करून त्याला थकवा आल्यावर तो पाणी शोधत होता. आणि पाणी शोधता शोधता तो जेव्हा शमीक ऋषींच्या आश्रमात गेला, त्यावेळेस शमीक ऋषी जे आहेत ते ध्यानस्थ बसले होते. आणि अर्थात शमीक ऋषी ध्यानस्थ बसल्यामुळे त्यांचं लक्ष राजाकडे नव्हतं. आणि राजाला असं लक्षात आलं नाही की शमीक ऋषी ध्यानस्थ बसलेत. त्याला ही अपेक्षा होती की शमीक ऋषींनी त्याला हाक मारावी, बसायला आसन द्यावं, विचारपूस करावी, परंतु शमीक ऋषींनी हे काही केलं नाही. त्यामुळे राजाने अर्थात राग येऊन तिथेच एक मरून पडलेला साप जो होता, तो साप उचलून बाणाने त्याच्या गळ्यामध्ये अडकवला आणि तिथून तो निघून गेला. अशा प्रकारचं कृत्य राजाने केलं आणि राजा तिथून निघून गेला. यथावकाश शृंगी म्हणजेच त्यांचा जो मुलगा होता शृंगी ऋषी, तो त्या ठिकाणी आला. त्यावेळेस त्याने जेव्हा बघितलं की आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये अशा प्रकारे मेलेला सर्प अडकवलेला, तेव्हा त्याला अत्यंत क्रोध आला. आणि अत्यंत क्रोध आल्यामुळे त्याने शाप दिला. म्हणाला की जो कोणी हे कृत्य केलं आहे, ज्या कुठल्या राजाने हे कृत्य केलं, कारण धनुष्यबाण बाणाने ठेवलेलं होतं आणि त्याला चाहूल लागली होती की हे कोणी केलं, अंतर्ज्ञानी पण होता तो. त्यामुळे तो म्हणाला की ज्या राजाने हे केलंय तो राजा आजपासून 7व्या दिवशी सर्पदंश, म्हणजे तो पण सर्प कुठला चावेल तर तक्षक नाग त्याला चावेल. महानाग आहे तक्षक. आणि असा हा महानाग जो आहे तो त्याला दंश करेल आणि 7व्या दिवशीचा सूर्य मावळायच्या आत 7व्या दिवशी त्याला मृत्यू होईल. अशा तऱ्हेचा भयानक शाप त्याने दिला. हे सर्व होत आहे तरी पण शमीक ऋषींचं ध्यानभंग झाला नव्हता. एवढं होऊन सुद्धा, एवढं रामायण घडलं, साप ठेवला गळ्यात, निघून गेला राजा. इथे हे आले, स्वतः शृंगी ऋषी आले, त्याने रागाने शाप दिला. सगळं घडलं तरी शमीक जे होते मुनी त्यांची ध्यान तुटलं नव्हतं. परंतु जेव्हा शाप दिल्यावर सुद्धा त्याचं समाधान झालं नव्हतं आणि तो जोरजोरात रडायला पण लागला होता थोडासा आणि विलाप करत होता की किती खराब राजा आहे, माझ्या वडिलांना असं केलं. आणि जेव्हा हे सगळे उद्गार त्यांनी काढले तेव्हा मात्र शमीक ऋषींची समाधी भंग झाली आणि त्यांनी डोळे उघडून पाहिलं आणि विचारलं काय झालं. तेव्हा अर्थात त्यांनी सगळं वृत्त सांगितलं आणि आपल्या गळ्यात अशा प्रकारे साप होता, तुम्ही आता काढून टाकलाय. परंतु त्याने असं कृत्य केलं, राजाने हे अतिशय खराब कृत्य केलं आणि आपला अपमान केला आणि त्याचं शासन म्हणून मी त्याला अशा प्रकारचा शाप दिला. हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि हे सगळं सांगितल्यावर अर्थात त्याला अनपेक्षित अशी प्रतिक्रिया त्याच्या वडिलांनी दिली. त्याचे वडील म्हणाले, किती चुकीची गोष्ट केलीस. अरे वेड्या, राजा हा शासक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा भगवंताचा जो आहे तो अंश आहे आणि म्हणून तू अशा प्रकारे हे कृत्य करायला नव्हतं पाहिजे. मला तुझा खरंच खूप राग आलेला आहे, तू खूप खराब गोष्ट केली आहेस. परंतु आता निदान एक काम कर की आता उशाप दे राजाला आणि यातून त्याची मुक्तता कर. अर्थात शृंगी ऋषी जे आहेत हे त्यांना अनपेक्षित होतं, परंतु वडिलांचा जे काही उद्गार आहेत त्याला त्यांनी मान डोलवलीत आणि ते म्हणाले, आपण ते म्हणतात ते तात बरोबर असेलही, परंतु काय करू, मी क्रोधावश असं केलं, आपल्या प्रेमापोटी असं केलं, परंतु मला आता त्याचा पश्चाताप होत आहे. परंतु मी हा शाप मात्र परत घेऊ शकत नाही, उशाप देऊ शकत नाही, कारण उशाप घेण्याची शक्ती माझ्याकडे नाही आहे.
त्यामुळे माझा शाप जो आहे हा असाच राहणार आहे आणि हा खरा होणार आहे. 7व्या दिवशी राजाला मृत्यू येणार हे अटळ आहे. तेव्हा अर्थात ऋषींना खूप दुःख झालं. मग परत एकदा त्याने सांगितलं की अशा प्रकारच्या गोष्टी तू करायला नव्हत्या पाहिजेस. असं कधीही भविष्यात करू नकोस. आता निदान एक कर. जाऊन त्या राजाला सांग की माझ्या हातून अशा प्रकारचा अपराध झाला आहे आणि त्याला हे कळू दे निदान की असं होणार आहे आणि परत असं करू नकोस. अशा प्रकारे त्याने त्याची भरपूर कान उघडणी केली. खरोखर आपल्याकडे असलेली शक्ती जी आहे त्या शक्तीचा वापर मनुष्याने नेहमी सांभाळून केला पाहिजे. आणि याच्यासाठीच आपल्याला आपल्या विषयावरती, आपल्या या इंद्रियावरती ताबा ठेवला पाहिजे. क्रोधावर ताबा ठेवला पाहिजे. षडरिपूपैकी एक रिपू आहे. वाणीवर संयम ठेवला पाहिजे. उचलली जीभ लावली टाळायला करता कामा नये. वाणीमध्ये किती शक्ती आहे, म्हणून त्याचा अपव्यय करता कामा नये. वाणीसुद्धा सांभाळून वापरली पाहिजे. उगीच फापट पसारा कुठेही भेटलं की आपलं चालू गप्पा मारायला सुरुवात, वेड्या वाकड्या दुनियामध्ये. नाही, बोला तुम्ही, जरूर गप्पा मारा, परंतु फापट पसारा नको त्या गोष्टीची नाही करायला पाहिजे. आपण या मार्गात आहोत. आणि त्याने अनेक प्रकारे अर्थात त्याला उपदेश केला, परंतु बाण सुटला होता. जे व्हायचं तेच होणार होतं हे नक्की होतं. अर्थात त्यानंतर पुढे काय घडलं हे आता आपण आजच्या भागामध्ये ऐकूया. श्रीराम समर्थ. आजचा भाग क्रमांक आहे भाग क्रमांक 13. श्रीराम. आवाज सर्वांना ऐकू येतो का? एकदा सांगाल प्लीज. श्रीराम. राजाने त्याचं काम केलं. परीक्षित राजाने तो साप टाकला गळ्यात. रागामध्ये तो निघून गेला. राजधानीला तो परत आला. परत आल्यावरती त्याचं इतकं सगळं होईपर्यंत अर्थात त्याचा जो राग आहे तो थोडासा खाली आला. आणि मग त्याला लक्षात आलं की अरे आपण काय केलं, हे आपण किती घाणेरडं कृत्य केलं आहे, किती निंदनीय कर्म आपण केलं आहे. त्याला फार फार वाईट वाटलं. पश्चात्ताप झाला. तो विचार करायला लागला, मी काय केलं हे. अरे एक ऋषी जे ध्यान करत होते, मी त्यांच्या गळ्यामध्ये मेलेला साप घातला. काय हे, किती मोठा अपराध मी केला आहे. त्याने नमस्कार करणं तर दूर, त्याच्या गळ्यात मी मेलेला साप घातला. काय हे, किती भयानक असं मी कृत्य केलं आहे. आणि अर्थात हे असं नीच कृत्य मी केल्यामुळे नक्कीच माझ्यावर संकटही एखादं येऊ शकतं. पण आलं तरी चालेल, कारण माझी लायकीच ती आहे. आता तो स्वतःची निर्भत्सना करतोय, लक्षात ठेवा. तो म्हणतोय की हे संकट आलं तर मी त्याच्या लायकच आहे. माझ्यावर संकट येवो, कारण माझं पापच असं आहे की या पापाचं आता परिमार्जन मी कसं करू, या पापाचं प्रायश्चित्त मी कसं करू. मला हे अशा प्रकारची शिक्षा मिळाली पाहिजे. काहीतरी असं काहीतरी मला घडलं पाहिजे की ज्याच्यामुळे मी परत असं कधीही करणार नव्हे. इतरही कोणी जेव्हा बघतील आणि ऐकतील तेव्हा असं करणार नाही. असं घडलं पाहिजे माझ्या बाबतीत, अशी राजाची इच्छा होती. आणि राजा स्वगत हे सगळं म्हणत होता. तो म्हणाला, ज्या ऋषींचं मी हे असं सगळं केलं आहे त्यांनी मला शाप दिला तर मला आनंद होईल. माझं सगळं राज्य, माझी सेना, माझा खजिना सगळं जळून खाक होऊ दे. या सगळ्या गोष्टीमुळे मला हा अहंकार झाला आणि म्हणून मी या एवढ्या मोठ्या ऋषीचा अपमान केला. खरं पाहिलं तर अशा प्रकारचे तपश्चर्या करणारे ऋषी, देवता, गाय यांच्या बाबतीत कधीही आपण असं काही करता कामा नये. पापाचं काम आहे, परंतु माझा विकारांवरचा जो आहे तो नियंत्रण न राहिल्यामुळे हे असं घडलं. आणि म्हणून मला याचा खेद आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो की मला एखादं शासन झालं तर मला आनंद होईल, कारण हे शासन होण्याच्याच लायकीचा मी आहे. अशा प्रकारे तो स्वतःची निर्भत्सना करत होता. पण तेवढ्यात त्याला एक दूत तिथे आला आणि तो दूत येऊन म्हणाला की महाराज, एक निरोप आपल्याला आलेला आहे. तो म्हणाला, काय निरोप आला आहे? म्हणे, निरोप असा आला की आपण जे काही आपल्या हातून कृत्य घडलं त्या कृत्यामुळे तिथे असलेल्या ऋषी कुमाराने तुम्हाला रागावून शाप दिलेला आहे.
आणि त्या शापामुळे त्यांनी असं म्हणलंय की आजपासून 7व्या दिवशी तुम्हाला तक्षक नाग दंश करेल आणि तुम्हाला मृत्यू येईल असा शाप त्यांनी दिलेला आहे. हे वृत्तांत अर्थात राजाकडे पोचलं. राजाने हे सगळं ऐकलं. त्याला काय वाटलं? तो म्हणाला, बरं झालं, अशा या संसारामध्ये राहून इतकी पापं करण्यापेक्षा मला तक्षकरूपी मृत्यू आला तर बरं वाटेल. नाहीतरी या जगामध्ये सगळे हे विषयच उपभोगासाठी मी जन्म घेतला ना. काय करायचं आहे? जन्म घेऊन जर असं सगळं करत असेल तर हे काय कामाचं नाही माझ्या. छे 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 छे, मी चुकीचं केलं आहे, पण मला ही सजा दिलेली ही चांगलीच झाली असा त्याने विचार केला. आणि तो म्हणाला की आता काय करायचं, इथे राहण्यात काही अर्थ नाही, आता 7व्या दिवशी माझा मृत्यू अटळ आहे. मग आपण काय करूया आता? त्याने विचार केला, आपण चला गंगा तीरावर जाऊया आणि तिथे जाऊन आपण अर्थात उपोषण करूया, नामस्मरण करूया, हे सगळं करूया आणि गंगा तीरावर जाऊया. जे काय व्हायचं तिथे होऊ दे, इतक्या पवित्र जागी गेलो तर चांगलं होईल असा त्याने विचार केला. आणि नंतर मग त्याप्रमाणे विचार केला आणि नंतर त्यांनी त्याप्रमाणे ठरवलं आणि निघाला तो तिथून. आणि यथावकाश तो गंगेच्या किनारी गेला. त्यांनी सर्व त्याच्या मनात असलेली आसक्ती सोडून दिली होती, अर्थात राज्य पण सोडून दिलं होतं. त्याने आपल्या पुत्राला सांगितलं होतं की आता मी येत नाही आहे, मी गंगा तीराने बसणार आहे आणि माझा मृत्यू 7 दिवसांनी होणार आहे. हे सगळं त्यांनी सांगितलं आणि तो तिथे गेला. भागवतामध्ये ही अशा प्रकारची कथा आहे. लक्षात ठेवा, कथेमध्ये थोडा फरक आहे. 2 प्रकारच्या कथा आहेत. एका कथेमध्ये असंही त्यांनी उल्लेख आहे की त्यांनी खूप प्रयत्न केले आपला मृत्यू टाळण्यासाठी, परंतु तो टळला नाही. अशीही कथा एका ठिकाणी आहे की त्यामध्ये असंही म्हणलं की त्यांनी एक उंचचा उंच महाल बांधला, खूप उंच, का तर तिथे कोणी येऊ शकणार नाही, परंतु तिथेही त्याला तक्षक दंश केलाच आहे. अशी एक कथा आहे. परंतु भागवतामध्ये जो उल्लेख केला तो हाच आहे आणि तो ऑथेंटिक आहे असं मी मानतो. तर राजा जो आहे, हा राजा अशा प्रकारे त्यांनी कुठलाही विचार न करता तो म्हणाला मी हे सगळं स्वीकारायला तयार आहे. कारण त्याला पश्चाताप झाला होता. तो स्वतःच म्हणाला होता की मला शाप मिळव, मी त्याच्या लायक आहे. त्यामुळे त्यांनी त्याप्रमाणे ठरवलं आणि तो आमरण उपोषण करायचं 7 दिवस मृत्यू येईपर्यंत हे ठरवून तिथे तो बसला. आणि अर्थात जेव्हा त्यांनी असं ठरवलं त्यावेळेस तिथे अनेक जे आहेत तिथे ऋषी त्या ठिकाणी आले. अर्थात गंगा ही पवित्र नदी आहे, तिथे असेही बरेच लोक यायचे. पण त्यावेळेस अत्री, वशिष्ठ, च्यवन, अरिष्णेमी, भृगु, अंगिरा, पराशर, विश्वामित्र, परशुराम, कितीतरी ऋषी तिथे आले. अनेक ऋषी तिथे आले. आणि हे सगळे आल्यावरती अर्थात राजाला आनंद झाला. अरे वा 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 वा, इतके सगळे सत्पुरुष इथे आले गंगे तीराने, माझं नशीब. मग त्यांनी या सर्वांचा व्यवस्थित सत्कार केला यथायोग्य. सर्वांच्या चरणावर आपलं मस्तक ठेवून नमस्कार केला. सर्वांना यथास्थित आसनं दिली. आणि मग राजाने नमस्कार करून ते राजा म्हणाला की महाराज, मी खरंच किती धन्य झालो आज. कारण आपल्यासारखे हे इतके महान ऋषी भेटणं किती कठीण. पण आज आपण सगळे एकत्र आलात, किती माझं नशीब चांगलं आहे आज. खरंच माझ्यावर आपली किती कृपा आहे. मला खूप आनंद आहे की निदान मी इतकं पाप करून सुद्धा तुमच्यासारखे पुण्यवान लोक मला दर्शन द्यायला इथे आले. खरंच किती कृपा आहे माझ्यावर. अशा प्रकारे त्यांनी या ऋषींची जी आहे ती स्तुती केली. आणि तो म्हणाला की बघा, तुम्हाला तर मी सांगतो तुमच्यापासून काय लपवायचं, की मला तर शाप मिळालेला आहे आणि शृंगी ऋषीने जो शाप दिला आहे त्या शापामुळे अर्थात तक्षक जो आहे तो या ठिकाणी येईल आणि मला दंश करेल. अर्थात मला त्याचे दुःख नाही, कारण मी त्याचे लायकच आहे. परंतु माझी अशी इच्छा आहे की आपण इतके सर्व महान ऋषी इथे आला आहात, मी आपल्या चरणी एक आशीर्वाद मानेन की जे काय व्हायचं ते होऊ दे, मला काय त्याच्याविषयी म्हणायचं नाही आहे. परंतु नंतर जो मला जन्म मिळेल त्या प्रत्येक जन्मामध्ये मला भगवंताच्या श्रीकृष्णाच्या चरणाचा कधी विसर न पडावा असा मला आशीर्वाद द्या. बघा काय आशीर्वाद मागितला. असं म्हणाला की यातून मला मुक्तता द्या, या शापापासून काही सुटका होईल का, काही उपशाप मिळेल का.
उशाप मिळेल का, काही प्रयत्न करता येतील का, काही नाही, नथिंग डुईंग. सगळं मी तयार आहे, फक्त तुम्ही मला असा आशीर्वाद द्या की पुढले जे जन्म होतील त्यामध्ये मला भगवंताचा विसर पडू नये, हा आशीर्वाद द्या. बाकी काहीही मागितलं नाही. हे सगळं त्यांना मागितलं. अर्थात तो दक्षिण तीरावरती तरी पूर्वेकडे तोंड केलं, आसन घेतलं आणि छानपैकी बसून तो अर्थात नामस्मरण करायला लागला, ध्यान करायला लागला, जे काय ते करत होता. राज्यकारभार तर त्याने अगोदरच आपल्या पुत्राला दिला होता जन्मेजयाला, आणि त्यामुळे त्याला आता कशाची चिंता नव्हती. आणि त्याने ठरवलं की आता फक्त आमरण उपोषण करायचं, भगवंताचं चिंतन करायचं वगैरे त्यांनी ठरवलं. आणि हे जेव्हा त्यांनी असं ठरवलं तेव्हा देवतांना पण त्याचं कौतुक वाटलं की खरंच असं ठरवून करणं हे फार मोठी गोष्ट नाही का. कोणी मनुष्य अशा प्रकारे देह सोडायला आनंदाने एवढा तयार होत नाही, परंतु राजा तयार होता. खरंच असा देह सोडणं किती कठीण आहे माहीत असताना की नाही मला अमक्या दिवशी जायचं, मी आनंदाने जाणार. खरंच हे ऋषी मुनी आणि महान लोकच करू शकतात. पुढे सुद्धा जे भागवताच्या काही भागामध्ये वर्णन आहे की देहत्याग कसा करावा त्यांनी सांगितलं. खरंच काय त्यांनी सांगितलं, वर्णन केलं. पण असं देहत्याग करणं हे खरंच मोठ्या माणसाचंच काम आहे. मोठा तो मनुष्य, पोचलेला मनुष्य पाहिजे, साधा मनुष्य करू शकत नाही. मला तर महाराजांचीच आठवण झाली की त्यांनी जे भागवतामध्ये वर्णन केलं देह सोडताना कसा देह सोडावा, महाराजांनी अगदी तंतोतंत तसाच देह सोडला आहे. म्हणजे विचार करा, भागवताच्या प्रमाणे आचरण नव्हे तर देहसुद्धा कसं सोडायचं त्याप्रमाणे महाराजांनी आपला देह सोडला. सांगून सवरून छान आसन घालून ठराविक वेळेस देह सोडला. खरोखर भागवताला सांगितल्याप्रमाणे सोडला. किती मोठी गोष्ट आहे. आणि आज हा परीक्षित राजांनी पण हाच निश्चय केला होता की नाही, मी माझा देह आनंदाने सोडणार आहे. आणि त्या प्रकारे सगळी तयारी केली होती आणि तो शांतपणे बसला होता. आलेल्या ऋषी मुनीला म्हणाला की महाराज, काहीतरी तुम्ही इतके सगळे ऋषी मुनी आला आहात, काहीतरी मला एखादा काहीतरी भाग सांगा, ज्यामुळे भगवंताचा एखादा लीला सांगा, चरित्र सांगा, काहीतरी मला सांगा, काहीतरी छान ऐकायची इच्छा आहे. आणि आपण सर्व महान लोक आहात, तेव्हा आपण काहीतरी मला सांगा. आणि मला एक प्रश्न पण विचारायचा आहे की सांगा हे मला की जेव्हा एखादी व्यक्ती लवकरच त्याला मृत्यू येणार असतो त्यावेळेस त्याने कुठलं कर्म करावं. किती महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे की ज्या व्यक्तीला अतिशय अल्पकाळामध्ये मृत्यू येणार आहे अशा माणसाने काय करावं, कुठलं कर्म करावं हे पण तुम्ही सांगा, असाही प्रश्न त्याने विचारला. आणि हा प्रश्न ज्यांनी जेव्हा विचारला त्याच वेळेस व्यासपुत्र शुकदेव त्या ठिकाणी प्रगट झाले. प्रश्न विचारल्यावर इतर ऋषींना प्रगट झाले शुकमुनी. शुकमुनी प्रगट झाले. त्यांचा वेश होता लहान मुलासारखा, अवधूत वेश होता. वय 16 वर्ष. 16 वर्षाचा युवक जसा दिसतो, मुलगा जसा दिसतो तसं त्यांचं देहयष्टी होती. अतिशय सुकुमार असे अवयव होते, नेत्र विशाल होते, मनोहर होते, नाक सरळ धारदार, कान सुडवून सुंदर भुवया होत्या, चेहरा अतिशय शोभयमान होता, गळा जणू सुंदर शंख, अतिशय सुंदर असं रूप होतं. त्याच्या मुखावरती कुरळे केस विखुरले होते, चेहऱ्यावर अतिशय प्रचंड असं तेज होतं, बघू शकत नव्हतं, वर्ण सावळा होता, पण अतिशय आकर्षक अशी त्यांची अंगकांती होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. आणि अर्थात त्यांचा दिगंबर वेश होता. अशा प्रकारचे शुकमुनी जेव्हा तिथे प्रगट झाले त्यावेळेस त्यांना जाणणारे ऋषी मुनी त्यांच्या सन्मानासाठी आपापल्या आसनावर उठून उभे राहिले. असे हे शुकमुनी होते. आपण भागवतामध्ये वाचलं आधीच्या महात्म्यामध्ये की शुकमुनी हे व्यासमुनींपेक्षा सुद्धा श्रेष्ठ होते, हेही आपण वाचलंय.
तर असे हे श्रेष्ठ असे शुकमुनी त्या ठिकाणी आले. अर्थात परीक्षित राजाचा आनंद वर्णन करण्याच्या पलीकडे गेला. अर्थात परीक्षित राजाने त्यांची यथास्थित पूजा केली. आणि हे सगळं करत असताना तिथे जी जी लोक जमली होती, या ऋषीमुनींचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा अनेक लोक आली होती, परंतु त्याच्यामध्ये असलेली काही स्त्रिया आणि काही मुलं तिथून निघून गेली. कारण शुकमुनी दिगंबर अवस्थेमध्ये होते. त्यामुळे त्यांचं स्वरूप, खरं स्वरूप न जाणणाऱ्या स्त्रिया आणि मुलंच फक्त तिथून निघून गेली. सगळ्या स्त्रिया गेल्या नाहीत, सगळे मुलं गेली नाहीत, कारण त्यांचं स्वस्वरूप जे होतं ते खूप वेगळं होतं आणि त्यामुळे इतर लोक बसून राहिले. शुकमुनीचं अर्थात यथावकाश सगळं स्वागत झालं. शुकमुनी जेव्हा तिथे बसले, शुकमुनी तिथे बसले होते आणि अर्थात इतरही सगळे लोक बसले होते. शुकमुनींना राजाने प्रश्न केला परत एकदा की महाराज, एक प्रश्न आहे हो, मी अपराधी आहे हो, मी क्षत्रिय आहे आणि मी अत्यंत चुकीचं काम केलं आणि म्हणून असं असं घडणार आहे. पण खरोखर तरीसुद्धा भगवंताची आणि आपली सर्वांची माझ्यावर कृपा आहे की आज एवढा मोठा सत्संग मला घडतोय, इतके सगळे ऋषीमुनी आलेत आणि आज आपण स्वतः इथे प्रगट झालात. हे क्षेत्र मुळामध्ये पवित्र आहेच आहे, पण आपण सर्व इथे आल्यामुळे हे खऱ्या अर्थाने पवित्र घडलंय. ही गोष्ट बरोबरच आहे, नाही का? की पवित्र अशा तीर्थक्षेत्रामध्ये सुद्धा जेव्हा ऋषीमुनी उतरतात तेव्हा त्यांच्या पावित्र्यामुळे त्या तीर्थक्षेत्राचं पावित्र्य वाढतं. किंबहुना पापी लोक जेव्हा तिथे जातात स्नान करण्यासाठी तेव्हा ते स्थान थोडंसं गढूळ होतं, परंतु अशा प्रकारचे जेव्हा ऋषीमुनी तिथे येतात तेव्हा त्यांच्या सान्निध्यामुळे हे क्षेत्र जे आहे ते परत पवन असं पावित्र्य असं होतं. आणि म्हणून राजा म्हणाला की गंगा तर पवित्र आहेच आहे, परंतु आज इतके सगळे ऋषीमुनी इथे आलेत, त्याच्यामुळे हे तीर्थ आधीच पवित्र आहे, पण त्यात अजून त्याचं पावित्र्य वाढलेलं आहे आणि त्याच्यावर कळस म्हणजे आपण आलात. किती मी भाग्यवान आहे, किती माझ्यावर आपली कृपा आहे. खरोखर मला खूप आनंद आहे. नक्की भगवंताने माझ्यावर कृपा केली आहे, श्रीकृष्णाने कृपा केली आहे आणि म्हणूनच माझ्यावरती आपल्यासारखे महापुरुष इथे आले. आणि ते पण कधी आले तर माझा अंतकाळ जवळ आला तेव्हा. एरवी दर्शन दिले तर गोष्ट वेगळी. भीष्म सुद्धा हेच म्हणाले होते, नाही का? भीष्म म्हणाले की माझं किती नशीब चांगलं आहे की मी शरपंजरी पडलोय आणि प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण इथे आलेत माझ्या अंतकाळी. किती भाग्यवान. आयुष्यभर मी बघितलं भगवंताला, पण अंतकाळी भगवंताने येऊन थांबणं म्हणजे माझं किती मोठं नशीब आहे. तसंच परीक्षित राजा म्हणतोय की भगवंताची माझ्यावर नक्की कृपा आहे, कारण आपल्यासारखे सत्पुरुष शुकमुनी कधी कोणाला दिसायचे नाही, ते एकांतात राहायचे आणि कधी ते जास्त कोणामध्ये आले नाहीत. परंतु अशा प्रकारची ही महान व्यक्तीसुद्धा, महान ऋषी आज माझ्या मृत्यूच्या वेळेस इथे आलेत. किती माझं भाग्य, किती माझ्यावर भगवंताची कृपा आहे ही, असं मला वाटतं. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आता तुम्ही मला हे सांगा की माझ्यासारख्या ह्या मनुष्याने काय करावं आता, कारण माझे तर दिवस मोजलेले आहेत, माहीत आहे आपल्याला. असन्न मरण आहे मी. आता मी काय करावं हे मला सांगा. त्यामुळे जो उपदेश मिळेल त्यामुळे इतरांचाही नक्की फायदा होईल. इतरांना पण हे समजेल की आपण कशा प्रकारे वर्तन करावं अंतकाळ आल्यावर. तेव्हा आपण मला सांगा मी काय करू, कोणता जप करू, कोणतं कर्म करू, कोणाचं स्मरण करू, कोणाचं भजन करू, काय त्याग करू, हे आपण त्वरेने मला सांगावं. कारण आपण कुठेही जास्त वेळ थांबत नाही हे मला माहीत आहे. त्यामुळे इथे सुद्धा आपण किती वेळ मला दर्शन द्याल याची खात्री नाही. आणि म्हणून
माझी आपल्याला विनंती आहे की आपण मला लवकरात लवकर हे सांगा की मी आता काय करावं. असा प्रश्न राजाने अतिशय मधुर वाणीने शुकमुनींना विचारला. आणि शुकमुनीने त्याच्यावर काय उत्तर दिले ते ऐकूया आता. शुकमुनी म्हणाले, राजा तू फार चांगला प्रश्न विचारलायस. खूपच छान. तू मला खूपच चांगला प्रश्न विचारला आहेस. आणि या प्रश्नाचं मला कौतुक का वाटतं, तर ह्याच्यामुळे लोकांना ह्यातून खूप काही माहिती मिळणार आहे. लोकहिताचा प्रश्न आहे. तू स्वतःच्या फायद्यासाठी प्रश्न विचारला असता तर गोष्ट वेगळी, पण ह्या प्रश्नातून जे उत्तर येणार आहे त्यामुळे लोकांचं हित होणार आहे. आणि म्हणून मला ह्याचा खूप आनंद आहे की तू असा प्रश्न मला विचारला आहेस. शुकमुनी म्हणाले की काय की वास्तविक पाहता बऱ्याच गोष्टी आपल्याला करण्यासारख्या असतात, हजारो. पण असं असतं की बरेचसे लोक जे आहेत, बहुसंख्य, हे जे आहेत हे संसारामध्ये घडून गेलेले असतात, कामधंद्यामध्ये घडून गेलेले असतात. आणि त्यामुळे असं घडतं की त्यांना या गोष्टी ऐकण्यामध्ये रुची नसते किंवा त्यांना हे माहीत पण नसतं की अशा काही गोष्टी आहेत. त्यांचं सगळं आयुष्य जे आहे ते केवळ त्यांचा संसार करण्यामध्ये आणि असलेल्या संपत्तीचा विनियोग करण्यामध्ये, असलेली संपत्ती वाढवण्यामध्ये, अर्ध आयुष्य झोपेमध्ये, अर्थात झोप महत्त्वाची आहे परंतु भरपूर वेळ आपण झोपतोसुद्धा, आणि सतत कुटुंबाचं पालनपोषण कसं होईल याचाच फक्त विचार करण्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं आयुष्य संपून जातं. आणि ते कधी संपलं हे त्याला लक्षात येत नाही. जेव्हा तो म्हणतो अरे आयुष्य संपत आलं, कमाल आहे, आणि तेव्हा वेळ शिल्लक नसतो, शरीरामध्ये शक्ती शिल्लक नसते काही करावं म्हटलं तरी. कारण सगळी शक्ती जी आहे ती या सगळ्या गोष्टीत खर्च झालेली असते. संसारामध्ये बहुसंख्य आपले जे आहे ते शक्ती खर्च झालेली असते. आणि आपल्याला तेव्हा जर माहीत नसेल की काय करायला पाहिजे तर अर्थात आपलं जीवन फुकट गेलं. आणि बहुसंख्य लोकांची ही परिस्थिती राजा होते. लोकांना सावध करावं तरी लोक सावध होत नाहीत. कसं सांगणार कोणाला. पण तू मला हे फार वेळेवर विचारलंयस. खरं पाहिलं तर सर्वच लोकांनी भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचं श्रवण करायला पाहिजे, कीर्तन करायला पाहिजे, स्मरण करायला पाहिजे. अरे मनुष्याचा देह दुर्मिळ आहे हेच त्यांना माहीत नाही. पहिली गोष्ट ही पण फॅक्ट आहे. किती लोकांना माहीत असतं. आता आपण एक थोडे भक्ती मार्गात आहोत, आपण सगळं ऐकतो, ठीक आहे, पण तुम्ही मला सांगा सर्वसामान्य लोकांना जाऊन विचारा जे अगदी देवळात खूप गर्दी करतात, आपण म्हणतो भक्त आहेत, सगळे आहेत भक्त, जाऊन विचारा की मनुष्य जन्म किती जन्मानंतर मिळतो, किती जन्म आपल्याला फिरावं लागतं. ते म्हणतील हा प्रश्नच आम्हाला माहीत नाही. असं उत्तर देणारे भरपूर लोक भेटतील, पण माहीतच नाही आहे. हे ज्ञानच कोणाला नाही आहे. जर मला माझ्या ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञानच नसेल तर मी पुढची माहिती कशाला ऐकू, नाही ऐकणार. आणि म्हणून शुकमुनी हेच म्हणतात की सगळे जी लोक आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, त्यांचं सगळं आयुष्य फक्त कुटुंबाचं पालनपोषण करण्यात संपून जातं. आणि ते फक्त संबंध ठेवतात ते आपल्या संसारातल्या लोकांशी, बाकी त्यांना कशाशी काहीही लेणं घेणं नसतं. कधी कधी लोक हसतात सुद्धा नाही का आपल्याला, काय आपला चालला देवळामध्ये, रविवार आहे हां देवळात चाललं ना, हो हसतात. काय भजन करायला चालले, आम्ही नाही एवढ्यात करत, म्हातारे झाल्यावर करूया. जसं यांना माहितीच आहे की आपण म्हातारपणा होईपर्यंत जगणार आहोत. पण असं आपल्याला ऐकायला मिळतं, बघतो ना आपण की आम्ही नंतर करतो, आम्ही लवकर करत नाही. हे सगळं काय आत्ता करायची गोष्ट नाही. कारण अज्ञान, अर्थात आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला जे माहिती ते आपण केलं पाहिजे. शुकमुनी तेच सांगतायत की हे सगळं लोकांना माहीत नसतं, परंतु तू सुदैवाने मला विचारलंस याचा मला आनंद आहे. राजा असं आहे की नामस्मरण तर नेहमीच करावं. ते तर नामस्मरण समासामध्ये म्हणलं की सगळ्या वेळेस नामस्मरण करावं, बरोबर आहे. प्रत्येक क्षणी नाम तर घ्यायलाच पाहिजे, मग तो कुठलाही वेळ असो, कुठल्याही प्रकारचा असो.
चांगलं काम करताना घ्या, वाईट काम करताना घ्या, सर्व भोग भोगताना पण घ्या. नामात रंगोनी या व्यवहारी सर्व भोगसे व्हावे, इथे सांगितलेलंच आहे आपल्याला. त्यामुळे सगळे आनंदाचे भोग भोगताना ते जरूर घ्या. दुःख आले की आपण नाम घेतो, अरे रे किती दुःख आहे, दूर व्हावं. पण जेव्हा आनंद होतो तेव्हा नाम घ्या, याला फार महत्त्व आहे. आणि म्हणून त्याने असं म्हणलं की नाम तर तू घेच, तो तर काही प्रश्न नाही आहे. आणि भगवंताच्या गुणाचं वर्णन हा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे राजा तुला एक सांगतो की द्वापार युगाच्या शेवटी मी एका अभिनव अशा ग्रंथाचं जे आहे ते अध्ययन केलं. आणि तो ग्रंथ वेदतुल्य ग्रंथ होता आणि त्याचं नाव होतं श्रीमद भागवत. हा तो ग्रंथ होता. हे ते महापुराण होतं. आणि ह्या महापुराणाचं अर्थात अध्ययन मी केलं माझ्या वडिलांकडून, म्हणजे श्री व्यास मुनींकडून. आणि अर्थात मी याचा अभ्यास केला आहे. या महापुराणाचा मी अभ्यास केला आणि त्यामुळे भगवंताविषयीचं माझं प्रेम अर्थात शतपटीने वाढलेलं आहे. त्यांच्या लीला ऐकल्यावरती अर्थात माझ्या हृदयामध्ये ते येऊन बसले आहेत. आणि म्हणून मी तुला सांगतो की हे पुराणाचा आहे अभ्यास करण्यासारखं आहे. तू तर भगवंताचा भक्त आहेस, कृष्णाचा. तुझ्यावर तर अनंत उपकार आहेत भगवंताचे. आणि म्हणून मला असं वाटतं याच्याविषयी तुला मी सांगावं, नाही का. आणि ज्याची श्रद्धा असते त्याला त्याचं लवकर फळ मिळतं. ज्याची श्रद्धा नाही त्याला वेळ लागतो. पहिल्यांदा त्याला श्रद्धाच वाढवावी लागते की बाबा हे खरं आहे, खरोखर आहे, असं करायला पाहिजे, असं केल्याने फायदा होतो. श्रद्धा हळूहळू वाढते. पण ज्याची श्रद्धा पहिल्यापासून आहे त्याला वेळच लागत नाही. अशा माणसावरती त्याचा खूप लवकर इफेक्ट होतो आणि तो श्रीकृष्णाच्या चरणी स्थिर होतो त्याची चित्तवृत्ती. आणि मग त्याला थोडंसं अलिप्तपणा येतं. त्याला वाटतं हे सगळं नको, आता बस झालं, कमी करावं असं त्याच्या मनात येतं. एक थोडंसं असं होणं जरुरी आहे. हा पण एक चांगलाच भाग आहे की इतर गोष्टीपासून थोडी थोडी विरक्ती निर्माण होते. आणि हा सुद्धा भक्तीचाच परिणाम आहे. तर हे सगळं कोणाचं होतं, ज्याची जशी भक्ती तसं हे होतं. जितकी भक्ती जास्त तितकं हे लवकर होऊ शकतं. परंतु हे करा तुम्ही, असं त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की मी सुद्धा जेव्हा हे या पुराणाचा अभ्यास केला त्याच्यानंतर माझी भक्ती तर आहेच, परंतु हे ऐकल्यावरती माझी सुद्धा चित्तवृत्ती पूर्णपणे भगवंताच्या चरणी स्थिर झाली. आणि म्हणून तू पण हे जे पुराण आहे याची माहिती घे. ज्ञानी लोकांनी तर जरूर करावी, कारण त्याला त्याचा जास्त फायदा होईल. अज्ञानांनी तर जरूर करावी, कारण त्यांना काहीच माहीत नसतं. आणि म्हणून ह्या पुराणाची तू माहिती घे. हे पुराण तू ऐक आणि नामसंकीर्तन तर करच, तो प्रश्नच नाही. ते तर तू असंही करत राहा, हे तर सर्वश्रेष्ठ आहेच. परंतु आपल्या आयुष्याचा उपयोग कसा करावा हे ज्याला माहीत आहे तो मनुष्य किती वेळ कमी असेल तरी त्याचा उपयोग चांगला करून घेऊ शकतो. राजा, तू मला म्हणतोस माझ्याकडे 7 दिवस फक्त शिल्लक आहेत, तेव्हा असं सांगा की लवकरात लवकर काहीतरी होईल. फक्त 7 दिवस आहेत. अरे राजा, पण तुला माहिती आहे का, खटवांग जो होता राजा होऊन गेला, याची कथा येईल पुढे. खटवांग नावाचा जो राजा होता ज्याने देवांना मदत केली होती. देवांना त्याने भरपूर मदत केली आणि नंतर असं घडलं की सगळी मदत त्याने केली. देव त्याच्यावर आनंदित झाले. त्यांनी त्याला वरदान घे म्हणलं. तो म्हणला मला काही नको. परंतु नंतर असं घडलं की त्याचं आयुष्य संपत आलं होतं आणि देवांना हे माहीत होतं. म्हणून देव त्याच्यावर प्रसन्न होते. देव म्हणाले की राजा, तुझं आयुष्य आता फक्त काही घटका शिल्लक राहिलेलं आहे, तेव्हा याचा चांगला उपयोग कर. अर्थात खटवांगाने त्याचा चांगला उपयोग केला आणि श्रीकृष्णाच्या चरणावर तो लीन झाला. त्याला सद्गती मिळाली. परंतु हे खटवांगाला माहीत होतं आणि म्हणून त्यांनी केलं. राजा खटवांगाकडे फक्त काही घटका शिल्लक होत्या, तरी पण त्याला भगवंताचं अभयपद प्राप्त झालं, कारण त्यांनी त्याचा उपयोग व्यवस्थित केला. तुझ्याकडे तर 7 दिवस शिल्लक आहेत. केवढा वेळ आहे. तू असं म्हणत नको की माझ्याकडे वेळ फार कमी शिल्लक आहे. 7 दिवस पूर्ण आहेत. तर मग तुला चिंता करायची गरज काय. या कालावधीमध्ये तुला आपल्या पारलौकिक कल्याणासाठी जे काही करायचं ते करता येईल.
आणि ते तू कर. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव. आता त्याने जो उपदेश केला खूप महत्त्वाचा आहे. कठीण आहे पण महत्त्वाचा आहे. बघा ऐका, शुकमुनीने हा जो उपदेश केला हा प्रचंड महत्त्वाचा आहे. जसं मी म्हटलं, हा उपदेश करणं कठीण, ऐकणं सोपं आहे पण करणं कठीण आहे. काय म्हणलं बघा त्याने सांगितलं, मृत्यूचा समय आल्यावर मनुष्याने भयभीत होऊ नये. त्याने वैराग्यशास्त्राने शरीर आणि त्याच्याशी संबंध असणाऱ्या ममता तोडून टाकाव्यात. मोठ्या धैर्याने घराच्या बाहेर पडून पवित्र तीर्थातील जलस्नान करावे. त्याच्यानंतर पवित्र आणि एकांत स्थानी विधीपूर्वक आसन मांडी घालून बसावे आणि नंतर अर्थात जप करावा परमेश्वराचा. आता हे अशा प्रकारे करणं किती कठीण आहे मला सांगा. की मृत्यू आपल्याला पहिलं म्हणजे समजतच नाही कधी येतो. एवढं समजलं असतं तर आपण खूप वरच्या पदाला पोचलो असतो. त्यामुळे मृत्यूची वेळ कोणाला माहीतच नाही. त्यामुळे हा एक भाग आहे. त्यातूनही समजा लक्षात आलं तरी पण त्यावेळेस कुठल्याही प्रकारे भयभीत होऊ नये, हे किती कठीण भाग आहे. जर समजलं 2 क्षणाने मृत्यू आला तर मनुष्याला भय वाटू शकतं. अहो, चिंतन केलं तरी वाटतं. एक पुस्तक आहे आमच्या वाचनालयामध्ये, वाचा कधीतरी मिळालं तर. मृत्यूमध्ये जग जगतंय हे त्या पुस्तकाचं नाव आहे. मला वाटतं गाडगीळ नावाचे कोणतरी एक लेखक आहे. फार जुनं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे की मृत्यूमध्ये जग जगतंय. ते पुस्तक जर तुम्ही वाचलं तर ते पुस्तक जेव्हा आमच्या वाचनालयामध्ये आलं तेव्हा अनेक लोकांनी वाचलं, काही लोकांनी अर्धवट वाचलं. त्याच्यावरती त्यांच्या प्रतिक्रिया पण होत्या. काही लोकांनी असं सांगितलं की ज्यांना हिंमत आहे त्यांनीच हे पुस्तक वाचावं, अन्यथा वाचू नये. काही लोकांनी लिहिलं की नाही, हे पुस्तक वाचल्यामुळे आमचं मृत्यूचं भय कमी झालं. काही लोकांनी लिहिलं आमचं वाढलं. कोणाला काय अनुभव येईल सांगू शकत नाही. परंतु ते पुस्तक चांगलं जाडजूड बऱ्यापैकी 100-150 पानाचं पुस्तक आहे आणि आज ते लायब्ररीत असावं माझ्या माहितीप्रमाणे. तर त्याच्यामध्ये मृत्यूचं चिंतनच आहे ना, की मृत्यूमध्ये जग जगतंय मृत्यूच्या छायेत. आता मृत्यूचं चिंतन करणं हे कठीण आहेच ना. चिंतन केले तरी मनुष्याला भय वाटतं. जिथे असं गोष्ट होते आपण लांब जातो, तिकडनं विसरण्याचा प्रयत्न करतो. नको नको हे मला आठवायचं नाही आहे. इतकं तो कठीण भाग आहे. आणि इथे शुकमुनी म्हणतात की मृत्यू समय आल्यावर मनुष्याने भयभीत अजिबात होऊ नये, पण धैर्याने बाहेर पडावं, पवित्र याच्याने स्नान करावं आणि नंतर एकांतामध्ये आपल्याला ते माणसं लागतात बरोबर. अरे बाबा मला भीती वाटते. आजारी पडले तरी आपल्याला कोणतरी लागतं, बाबा मला साधा आजार झाला तरी. परंतु अशा क्षणी ते म्हणतात एकांतात जाऊन बसा आणि अर्थात भगवंताचं ध्यान करा. आणि अर्थात योगी पुरुष जर असेल तर तो आपला मस्तपैकी त्याच्या पद्धतीने तो प्राण सोडून देतो, जसं महाराजांनी सोडला होता. हे सगळं महाराजांनी केलेलं या प्रकारेच. आणि ठराविक वेळेस बसले, छानपैकी आसन घातलं, विशिष्ट दिशेला तोंड केलं आणि बसले आणि त्यांनी सांगून आपला देह सोडून दिला ना. पण हे कोण करू शकते? हे असे महात्मेच करू शकतात. सामान्य माणसाला हे करणं कठीण आहे. पण त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे करावा. अर्थात हे सगळं जर कोणी करू शकलं, योगी संत हे सगळं करतात अशा प्रकारे. आणि मग त्यावेळेस ते योग साधनेने आपला प्राण जो आहे तो अर्थात यथावकाश फिरवत ब्रह्मरंध्रामधून सोडून देतात. ही पद्धत आहे. साधारणपणे योगी अशा प्रकारे आपला प्राण जो आहे तो सोडून देतो. त्यांनी अजून बऱ्याच गोष्टी सांगितल्या की योगी काय करतो, पण ते सगळं क्लिष्ट आहे. परंतु महत्त्वाचा भाग आपण एवढाच लक्षात ठेवा की अशा प्रकारे बसल्यावर जे योगी असतात ते ब्रह्मरंध्रामधून आपला प्राण सोडून देतात. ब्रह्मरंध्र तुम्हाला माहिती आहे की टाळू वरती, तर तिथे ब्रह्मरंध्र असतं आणि तिथून प्राण सोडून द्यायचा, ठरवून सोडायचा तिकडनं. जसं आपण श्वास सोडतो, निश्वास सोडतो. लोक सिगरेट पिणारे सिगरेटचा धूर सोडतात गंमतशीर पद्धतीने, वेगवेगळ्या स्टाईलमध्ये. पण तसा प्राण सोडायचा आहे. अर्थात आपलं प्राणावर नियंत्रण असलं तर. हे सगळं नियंत्रण आपलं असणं कठीण आहे, होऊ शकत नाही. किंबहुना आपल्याकडे तेवढी
साधना हवी. पण जर अशी साधना ज्यांच्याकडे आहे ते अशा प्रकारे आपला देहत्याग करतात, असं वर्णन त्यांनी भागवतामध्ये दिले नव्हे. ह्या शुकमुनीने हे सांगितलं की अशा प्रकारे राजा करायचं असतं आणि अशा प्रकारे करावं. आणि जो अशा प्रकारे करतो त्याला हवं ते मिळू शकतं, हेही त्यांनी सांगितलं. प्राणत्याग कसा करायला याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. अर्थात हा भाग थोडासा आपल्यालाही माहीतच आहे की प्राणत्याग करताना जर तुम्हाला नको त्या गोष्टी आठवल्या तर तो जन्म प्राप्त होतो. आता शुकमुनीने सांगितलं की तुम्ही प्राणत्याग अशा प्रकारे करा, पण आपण तर सामान्य आहोत, त्यामुळे आपल्यासमोर जर प्राणत्याग करताना जर नको त्या गोष्टी आल्या, जसं आपण भागवतातली कथा ऐकलेली आहे, पुढे ऐकणार आहोतच परत, की जसं त्या ऋषींना मृगाचा जन्म प्राप्त झाला, ऋषीने नव्हे राजाला, जडद भरत राजाला फक्त मृत्यूसमयी त्याला त्याचं ते हरिण आठवलं, ज्याच्यावर तो प्रेम करायचा. जसं आपण आपल्या घरात कुत्रा पाळतो तसं त्यांनी ते हरिण पाळलं होतं, हरणाचा पाडस होता आणि ते त्याला आठवलं. आणि त्याच्यामुळे त्या इतका तपस्वी असून सुद्धा शेवटच्या क्षणी हरिण आठवल्यामुळे त्याला पुढला जन्म हरणाचा मिळाला. हे सत्य आहे. आणि म्हणून प्राणत्याग करताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर येता कामा नये. जसं शुकमुनीने सांगितलं तसं प्राण सोडला तर हे सगळं होणारच नाही. पण तसं आपलं होणं कठीण आहे, आपण काही तितके पोचलेले नाही आहोत, आपली तेवढी साधना नाही आहे. पण निदान इतर गोष्टी येऊ नये एवढा तरी प्रयत्न करावा. कारण हे तर त्रिवार सत्य भगवद्गीतेतच सांगितलेलं आहे की अंतिसा मतिसा गती, हे तर त्रिवार सत्य आहेच आहे, सगळ्यांनाच माहितीच आहे. परंतु हे जर लक्षात ठेवायचं असेल, लक्षात ठेवलं असेल तर ह्याच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील. त्याच्यासाठी आपल्या गुरूंची कृपा पाहिजे आणि आपण नाम सतत घेतलं पाहिजे. जर नाम मुखात आलं आणि जर प्राण गेला तर तुम्हाला उत्तम गती नक्की प्राप्त होणार, अधमगती नक्कीच मिळणार नाही, अधोगती नक्की होणार नाही. काही लोक म्हणायचे असं की एकदा मनुष्य जन्म प्राप्त झाला की परत आपण काय खाली जाणार नाही, ही उच्च योनी आहे, परत काय मनुष्य पशु योनीत जाणार नाही, अशी काही लोकांची धारणा असते. परंतु असं अजिबात नाही. आपण परत एकदा पशु योनीत सुद्धा जाऊ शकतो. जर अंतकाळी जर एखादा पशु जर आठवला तर पशु योनीत पण जाऊ शकतो. तेव्हा हे महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून भगवंताचं नाम जे आहे ते सतत घेतलं पाहिजे. त्यामुळे तो अंतकाळी सुद्धा गुरूंच्या कृपेमुळे आपल्या मुखामध्ये नाम येऊ शकतं, यात शंका नाही आहे. तर अशा प्रकारे ह्या ऋषींनी त्याला सांगितलं की बाबा अशा प्रकारे हे योगी सगळं असं करतात. आणि तसं जर झालं तर हवा तो मार्ग, हवं ती जागा तुम्हाला मिळू शकते, असं सगळं त्यांनी वर्णन केलं. तेव्हा हे सगळं वर्णन राजा ऐकत होता की काय करावं, कसं करावं, काय करू नये, कसं करावं. त्याने हेही सांगितलं की भगवंत जो आहे, या भगवंताचं जे विराट रूप आहे याची पण तू कधीतरी माहिती वाच. ते विराट स्वरूप कसं होतं, काय होतं, याची माहिती घ्या. की विराट स्वरूपामध्ये कशा प्रकारचे काय काय गोष्टी होत्या, की विराट पुरुषाच्या शरीरामध्ये सगळं विश्व कसं सामावलं गेलं होतं याची माहिती घे. जसं त्याने म्हणलं की हे जे विराट पुरुष जो आहे म्हणजे भगवंत आहेत, त्याचे तळवे म्हणजे पाताळ आहे, असं त्याने वर्णन खूप मोठं केलं. खूप वर्णन आहे असं की कुठे काय आहे, कुठे काय आहे, कुठे काय आहे, गळ्यामध्ये कुठला लोक येतो, छातीमध्ये कुठला लोक असतो, कपाळामध्ये काय असतं, असं त्याने खूप वर्णन केलं. जसं भगवंतानी जेव्हा अर्जुनाला सुद्धा विराट रूप दाखवलं भगवद्गीता सांगितल्यानंतर, भगवद्गीता तर भगवंतानी सांगितली कृष्णाला, ह्याला अर्जुनाला, पण एवढी गीता सांगून सुद्धा त्याच्यावर तितकासा परिणाम झाला नाही. तरी पण तो थोडासा, हे भगवंताला माहीत होतं, अजून तो तितकासा तयार झालेला नाही. आणि म्हणून भगवंतानी शेवटचा उपाय म्हणून त्याला विराट रूप आपलं त्या ठिकाणी प्रगट केलं.
आणि ते विराट रूप बघितल्यावरती अर्थात अर्जुनाला स्पष्टपणे दिसलं, त्याच्यासाठीच केलं. पण काही इतर लोकांना पण दिसलं, जसं भीष्मांना दिसलं, द्रोणाचार्यांना दिसलं. काही जे तपस्वी होते, चांगले योद्धे होते, त्यांना हे फक्त दिसलं, बाकीच्यांना काही दिसलं नाही. आणि त्या विराट रूपामध्ये सुद्धा त्याला सगळं जग कसं सामावलं हे अर्जुनाला दिसलं. आणि म्हणून भगवंत त्याला म्हणाले, अरे सगळं जग माझ्यामध्येच आहे. आणि हे जे योद्धे आहेत, ज्यांच्याकडे बघून तुला दुःख होत आहे की हे माझे पितामह भीष्म, हे माझे गुरु द्रोणाचार्य, हे कृपाचार्य, हे माझे बंधू वगैरे वगैरे, सगळं बघून तुला दुःख होतं की यांच्याशी मी कसं युद्ध करू. परंतु ते कधीच मृत पावलेले आहेत, त्यांचं मृत कधी व्हायचं हे ठरलेलं आहे. आणि ते सगळं मीच करतोय. फक्त तुला हातात धनुष्यबाण दिलं आहे, फक्त तुला मी कारण बनवणार आहे. पण त्याचा मृत्यू सुनिश्चित आधीच झालेला आहे आणि ते पण मी तुला दाखवतो. आणि विराट रूपामध्ये त्यांनी ते पण दाखवलं, कशा प्रकारे कोण कुठे आहे, त्याचा मृत्यू कसा आहे, हे सगळं भगवंतानी अर्जुनाला दाखवलं. आणि असा उपदेश भगवंतानी त्याला केला. आणि मग हा सगळा उपदेश ऐकल्यावर थोडंसं त्याला असं वाटलं की अरे हे असं आहे तर मग मी कशाला उगीच म्हणतोय युद्ध करणार नाही, असं त्याला नंतर वाटलं. पण आधी तो भगवद्गीता ऐकून सुद्धा तितकासा त्याच्यावर परिणाम झाला नव्हता. आणि असं रूप भगवंतानी फार क्वचित प्रगट केलं. असंच त्याने अर्थात अजून एकदा प्रगट केलं, त्याचं महान रूप, विशाल रूप तरी प्रगट केलं होतं. ते म्हणजे कधी केलं होतं आपल्याला माहिती आहे की भगवंताने आपलं विशाल रूप अजून एकदा धारण केलं होतं जाहीरपणे. कधी केलं होतं कोण सांगू शकेल? यशोदाला दाखवलं हे बरोबर आहे. तिला हे करायला आले होते ना, मध्यस्थी करेक्ट करेक्ट, कोण श्रीकृष्ण. करेक्ट, अगदी करेक्ट. अंजलीने बरोबर उत्तर दिलं, करेक्ट उत्तर दिलं की खऱ्या अर्थाने विशाल रूप त्याने अजून एकदा दाखवलं की जेव्हा त्याला दुर्योधनाने कैद करण्याची आज्ञा दिली, जेव्हा तो शिष्टाई करण्यासाठी गेला होता, युद्ध होऊ नये म्हणून शेवटचा प्रयत्न करायला जेव्हा तो केला होता, तेव्हा दुर्योधनाने ऐकलं तर काही नाही, परंतु शेवटी आदेश दिला की याला पकडा वगैरे, असा जेव्हा आदेश दिला सैन्याला, तेव्हा त्यांनी विशाल रूप धारण केलं होतं. करेक्ट उत्तर दिलं. खूप छान, खूप छान. श्रीराम, अभिनंदन. खरंच काही लोक आपले तयार झालेले आहेत. काही लोकांनी उत्तर पटकन दिलं. तर हे अशा प्रकारे भगवंताने तेव्हाही रूप दाखवलं होतं, पण तेव्हा त्याने जाहीर दाखवलं होतं, भरपूर लोकांना दिसलं ते. पण हे जे त्यांनी रूप इथे धारण केलं होतं, भगवद्गीता सांगतात, ते नाही सगळ्यांना दिसलं. पण ते त्याने मुद्दाम धारण केलं होतं की लोकांना दिसावं की तुम्ही काय करायला निघाला आहोत, कोणाला पकडायला निघाला आहोत, परमेश्वराला तुम्ही पकडू शकता, असं त्याने रूप त्यावेळेस दाखवलं होतं. आणि नंतर त्यांनी अर्थात भगवद्गीता सांगताना हे दाखवलं. आणि अशा प्रकारे हे जे विशाल रूप आहे, या विशाल रूपाचं राजा तू चिंतन कर, असंही मुनींनी सांगितलं परीक्षित राजाला, की जे भगवंताचं विशाल रूप आहे त्याचं पण तू मनन कर, तोही खूप चांगला भाग आहे. तेव्हा ह्याचंही मनन कर, याचं चिंतन कर, कारण ते तुला अंतकाळी आठवू शकेल. आणि जर भगवंताचं जर रूप तुला आठवलं तर बस अजून काय पाहिजे. तेव्हा तू हे नक्की त्याचं जे महान रूप आहे, त्याचं जे वर्णन आहे ते जरूर ऐक. असं भगवंताचं जे रूप आहे त्याचं वर्णन, असा उपदेश केला मुनींनी राजाला. अशा प्रकारे मुनी त्याला भरपूर उपदेश करत होते की तू काय काय करावं, कसं कसं करावं, देहत्याग कसा करावा, काय कसं करावं, सगळं त्यांनी उपदेश करत होता. आणि अर्थात राजा शांतपणे ऐकत होता. राजा म्हणत होता की माझं भाग्य की एवढे मोठे ऋषी आले आणि मला हे सगळं ज्ञान देत आहेत. तो शांतपणे फक्त ऐकण्याचं काम करत होता की काय काय मला नवीन नवीन गोष्टी मिळत आहेत. काही गोष्टी माहीत असलेल्या होत्या, परंतु काही नक्कीच नवीन होत्या. आणि अशा प्रकारे त्यांनी सगळं सांगितलं राजाला. याच्यामध्ये त्यांनी अजूनही काही गोष्टी सांगितल्या आहेत. बराच उपदेश त्याचा जो आहे तो भरपूर मोठा आहे.
परंतु त्याच्यातल्या एका महत्त्वाच्या भागाला आपण स्पर्श करूया, की त्याने हेही सांगितलं की भगवंताच्या रूपाचं ध्यान पण करा, असंही त्यांनी सांगितलं आहे. अर्थात ध्यानावरती अजून एक अध्याय येणार आहे पुढे, नाही असं नाही, परंतु थोडंसं या ठिकाणी पण त्यांनी सांगितलं आहे, म्हणून आपण त्याच्यावरती थोडंसं बोलूया की भगवंताचं ध्यान कर, असंही त्यांनी सांगितलं राजाला की तू ध्यान जरूर कर भगवंताचं. आणि ध्यान करताना अर्थात भगवंताचा एक एक अवयव जो आहे तो तू ध्यानासाठी घे, एक एक अंग त्याचं ध्यानासाठी घे. जसं जसं तो अवयव तुझ्या मनामध्ये, तुझ्या चित्तामध्ये, तुझ्या नेत्रामध्ये जसं तो स्थिर होईल, त्याच्यानंतर दुसरा अवयव घे किंवा दुसरं अंग घे त्याचं, आणि अशा प्रकारे तू भगवंताचं ध्यान जरूर कर. आणि अर्थात अशा प्रकारे जर तू करत राहिलेस, पण हे नेहमी कर, वारंवार तुला हे ध्यान करावं लागेल. एकदा ध्यान करून काय होणार नाही. तू वारंवार भगवंताचं ध्यान कर, आणि वारंवार तू ध्यान करशील तर त्याचे तुला अनेक फायदे मिळतील. अनेक, तुझी भक्ती पण वाढेल, आणि सांगता येणार नाही एवढे त्याचे फायदे आहेत. आपल्यासाठी सुद्धा ह्याचा खूप फायदा आहे. आपण सुद्धा ध्यान केलं तर आपल्यासुद्धा अनेक उपयोग आहे. एकाग्रता आपली वाढेल, भक्ती वाढेल, भगवंताचं रूप आपल्या डोळ्यासमोर लगेच येईल, वेळ लागणार नाही. की आठवा म्हणलं की आठवत नाही, नेमकं बाकी गोष्टी येतात डोळ्यासमोर, असं जे होतं हे होणार नाही तर आपण भगवंताच्या रूपाचं अर्थात ध्यान केलं तर. आणि त्याच्यासाठी अर्थात भगवंताचं जे रूप आहे ते कुठलं रूप घ्यायचं हेही आपल्याला ठरवावं लागेल. कारण भगवंताचे अनेक रूपं आहेत, अनेक अवतार भगवंताने धारण केलेत. त्यामुळे भगवंताचं कुठलं रूप आपल्याला बघायचं आहे हे आपल्याला ठरवावं लागेल, आणि ते कुठलं तरी एकच रूप आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. असं नाही की आज मी भगवंताच्या नारसिंह अवताराचं ध्यान केलं, दुसऱ्या दिवशी भगवंताच्या विष्णू रूपात केलं, तिसऱ्या दिवशी मी अजून कुठल्या विषयात केलं, असं नाही चालणार. कुठलं तरी एक रूप तुम्ही भगवंताचं कुठलंही निवडा जे तुम्हाला प्रिय आहे. कृष्ण रूपाचं करा, तेही चांगलं आहे. कुठलंही रूप तुम्ही भगवंताचं घ्या, राम रूप घ्या, कृष्ण रूप घ्या, काय घ्यायचं ते घ्या, पण ते रूप तुम्ही एकदा सिलेक्ट केलं की मग त्याच रूपाचं तुम्ही ध्यान हळूहळू केलं पाहिजे. अर्थात हे करायला वेळ लागतो, परंतु ध्यान करणं हे खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि हे केल्याने अर्थात अनेक गोष्टीचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. आपली एकाग्रता वाढते, आपली भक्ती वाढते, आपलं मनस्वास्थ्य चांगलं होतं, अनेक गोष्टी त्यातून होतात. आणि म्हणून ध्यान करावं असंही बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु शुकमुनीने सुद्धा हे राजाला असा उपदेश केला, त्यांनी खूप उपदेश केला, पण त्याच्यात त्यांनी ध्यान करा हे एक महत्त्वाचा भाग सांगितला आहे. त्याला अंडरलाईन केलेलं की हे जरूर करा. तुम्हाला जे काय करायचं ते दररोज करा, पण भगवंताचं ध्यान जमल्यास थोडा वेळ करावं, असं त्याचा अर्थ निघतो. अर्थात ह्याच्यासाठी तुम्हाला बऱ्यापैकी सवय करावी लागेल. बऱ्यापैकी तुम्हाला ते करताना एकाग्रता मिळणे जरुरी आहे. तुम्हाला इकडे तिकडे आवाज आणि हे सगळं असतील तर तुमचं ध्यान होणार नाही. लक्षात ठेवा, ध्यान करणं तसं खूप कठीण आहे. म्हणायला हे सोपं आहे की काहीच करायचं नाही, फक्त बघायचं तरी, पण नाही, तसं नाही. ते सगळ्यात कठीण आहे. हो, सगळ्यात कठीण तेच आहे. आणि म्हणून ते करणं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. सोप्या गोष्टी ज्या असतात त्या मुळात सोप्या वाटतात, पण सोप्या नसतात. जसं नाम घेणं सोपं आहे ना म्हटलं तर, पण कठीण पण आहे ना, पण आपण घेतलेलं आहे म्हणून माहिती आहे. तसं ध्यान करणं असं तर काही करावं लागत नाही. काय तुम्हाला कुठल्या प्रकारची प्रोसिजर करावी लागत नाही, कुठल्या प्रकारचे विधी करावे लागत नाहीत, काहीच करावं लागत नाही. काहीच करायचं नाही, हेच करायचं आहे, पण ते सगळ्यात कठीण आहे. काहीच न करुणी प्राणी राम नाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्र पाणी, भक्ता लागे सांभाळे श्रीराम. असं नामस्मरण समासात रामदास स्वामींनी म्हणलेलंच आहे ना. तसं काही करायचं नाहीच आहे, पण तेच करणं कठीण आहे. पण हे जे आपण करू शकलो तर अर्थात त्याच्यासाठी तुम्हाला खूप सवय करावी लागेल, खूप सातत्याने करावं लागेल, आणि अर्थात प्रार्थनाही खूप करायला पाहिजे. कारण काही त्यांच्या कृपेशिवाय हे होत नाही. गुरूंची कृपा, भगवंताची कृपा आपल्यावर भरपूर पाहिजे, तेव्हाच हे आपण करू शकतो. पण हे करा असं शुकमुनींनी सुद्धा सांगितलं की तू राजा भगवंताचं जे रूप आहे त्याचं तू जरूर
ध्यान कर, ध्यानधारणा भगवंताच्या रूपाची कर. आणि त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे तू एकामागे एक जे अवयव आहेत भगवंताचे ते बघ. आणि एक एक अवयव जेव्हा तुझ्या चित्तामध्ये, तुझ्या हृदयामध्ये, तुझ्या मनामध्ये, तुझ्या नेत्रामध्ये जेव्हा तो खऱ्या अर्थाने स्थिर होईल, तेव्हा दुसऱ्या अवयवाकडे वळ आणि त्याच्यावरती परत तू ध्यानधारणा करायला सुरुवात कर. अशा प्रकारे जेव्हा तू भगवंताचे सगळे अवयव, अगदी कपाळापासून ते भगवंताच्या चरणापर्यंत सगळे अवयव जे दृश्य आहेत, त्या सगळ्या अवयवांचं जेव्हा तू ध्यान करशील, तेव्हा ते ध्यान पूर्ण झालं असं म्हणता येईल. अशा प्रकारे ध्यान कर, असं ऋषींनी, शुकमुनींनी हा अशा प्रकारचा उपदेश जो आहे तो राजाला केला. आणि राजा अर्थात तो ऐकत होता की काय करावं, खरंच काय करू नये, हाच तर त्याने प्रश्न विचारला होता. त्याच्यासाठी त्याने भरपूर उपदेश केला आणि हा त्याच्यातला एक खूप महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं. राजाला त्याने अजूनही बऱ्याच गोष्टी सांगितल्या. जसं एक वर्णन त्यांनी केलं होतंच की कसे महापुरुष कशा प्रकारे सोडतात आपला प्राण, त्याचं पण वर्णन त्यांनी परत एकदा करून सांगितलं की ते कुठल्या कुठल्या चक्रातून कुठे कुठे जातात. आपण एवढं ऐकलं की ब्रह्मरंध्रातून ते करतात, पण तसं करण्यापूर्वी ते सगळ्या चक्रातून आपला प्राण जो तो फिरवतात. सगळ्या खालून वर आणतात. ते 6 चक्रांचा भेद करतात ते. आणि 6 चक्रांचा भेद करत 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 शेवटी जे आहे ते ब्रह्मरंध्रामध्ये आणतात. आणि तिथून जे सहस्राचं जे हे आहे तुमचं चक्र आहे, तिथून ते देहत्याग करतात. अर्थात काही लोक वेगळ्या चक्रातून पण करतात, परंतु ते कुठल्या चक्रातून करावा हा एक वेगळा भाग आहे. परंतु साधारणपणे सर्व लोक ब्रह्मरंध्रामधूनच देहत्याग करणं पसंत करतात असं सांगितलेलं आहे भागवतामध्ये. आणि अशा प्रकारे त्यांनी हेही सांगितलं की अशा प्रकारे देहत्यागसुद्धा आपण करावा, असंही त्यांनी छान स्पष्ट शब्दात, मला वाटतं इतकं स्पष्ट असं फार कमी ठिकाणी लिहिलं असेल की मृत्यू कसा स्वीकारावा, इतकं विस्ताराने आणि इतकं सुंदर. खरंच ऐकलं तरी काय हरकत नाही ना. थोडंफार तरी करेज आपल्याकडे येईल ऐकल्यावरती, की इतकं येईल ना येईल माहीत नाही, भगवंताला माहिती, गुरूंना माहिती, पण थोडंफार तरी येईल नाही का ऐकल्यावरती की अरे सगळं असं करायचं, नाही तर काही अंशी तरी आपण केले तरी काय वाईट आहे. अर्थात त्यासाठी आपली प्रार्थना रोजची असावी की भगवंता मला अशा प्रकारे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, करता करविता तू आहेस, तू करून घे, अशी प्रार्थना तर आपण नक्कीच करू शकतो. ती प्रार्थना करण्याला अर्थात महत्त्व आहे. अजूनही त्याने भरपूर उपदेश केला. त्याच्यामुळे त्याने हेही सांगितलं की कुठल्या ठिकाणी आपल्याला जायचं हे पण ठरवता येतं. अर्थात हे सगळं योगीच ठरवतात, परंतु ही पण माहिती त्याने दिली आहे की तुम्हाला कुठल्या ठिकाणी जायचं आहे. आता आपल्याला काय माहिती आहे कुठलं ठिकाण आहे, आपल्याला फक्त एकच माहिती आहे, इथून स्वर्ग आहे आणि दुसरं नरक आहे. पण अजून इतर अनेक ठिकाणं आहेत जिथे जाता येतं. आणि ती ठिकाणं कुठली आहेत आणि त्या ठिकाणी मग कशा प्रकारे जाता येतं, काय काय केलं तर कुठे कुठे जाता येतं, ही सुद्धा माहिती आहे. आणि अर्थात ही सगळी जी माहिती ती अर्थात तिचा परामर्श आपण उद्याच्या भागामध्ये घेऊया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया आणि उद्याच्या भागामध्ये महाराजांच्या कृपेने ह्याच्या पुढची माहिती घेऊया की पुढेसुद्धा कुठल्या ठिकाणी कशा प्रकारे देहत्याग करता येतो किंवा कुठल्या लोकांमध्ये आपल्याला जाणं शक्य आहे, ही सुद्धा माहिती आहे. तर तिची आपण माहिती जी आहे ती उद्या घेऊया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम महाराज आपल्या चरणी ही झालेली सेवा मी अर्पण करतो, तिचा स्वीकार करावा. कळत नकळत जर चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि या सेवेचा गोड मानून स्वीकार करावा. आणि अशी सेवा माझ्याकडून आणि आम्हा सर्वांकडून आपण करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. स्वीकार करावा. श्रीराम समर्थ. श्रीराम. या संदर्भात जर आपल्याला काही सांगायचं असेल, काही ॲडिशन करायचं असेल तर आपण जरूर करावं. श्रीराम समर्थ.